आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री अशोक भैया पाटील निलंगेकर, तुम्हा आम्हा सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले, तुम्हा आम्हा सर्वांचे नेते, महाराष्ट्राचं उद्याचं भविष्य आदरणीय अमित भैया देशमुख साहेब, अल्पसंख्याक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार आदरणीय वजाहतजी मिर्झा, आपले लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब आणि ज्यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात सगळ्या काँग्रेस पक्षाला बळ मिळाले असे माजी खासदार आपले लाडके आदरणीय सुधाकरजी श्रंगारे साहेब, पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल दादा, आदरणीय दिलीप भाऊ पाटील नागराळकर, आदरणीय संभाजी मालक, आदरणीय लिंबन महाराज, आदरणीय विजयकुमार पाटील साहेब, आदरणीय हमीद भाई शेख, आदरणीय हरिभाऊ सगरे, अविनाश दादा रेशमे, आबा बातांबरे साहेब, अजित नाना माने साहेब, पंकज शेळके साहेब, महेश देशमुख, आबासाहेब पाटील उजेडकर, दाजी आपले अजित भैया, महिला तालुकाध्यक्ष आरतीताई, बंडलेताई, औताई, मुकेश भंडारे, भागवत वंगे, सुधीर मसलगे, सर्वजण आणि उपस्थित असलेल्या समोर माझ्या बहादूर काँग्रेसच्या सैनिकांनो, एक लक्षात, ही साधी निवडणूक नाही, ही नेहमीप्रमाणे निवडणूक नाही. ज्यांनी आपल्या घरावर सोयाबीनचा भाव 3,500 आणून दरोडे घातल्यात त्यांना अद्दल घडवायची निवडणूक आहे. ज्यांनी 400चं सिलेंडर 1200ला केलंय आणि पुन्हा वरून 1,500 तिकडे देऊन लाडकी बहीण म्हणणाऱ्याला अद्दल घडवायची निवडणूक आहे. आपल्या ऐका, अरे एक लक्षात घ्या, आपले नेते आदरणीय राहुलजी गांधींनी कालच काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर केलाय. गॅरंटी, लोकसेवेची पंचसूत्री देणारी गॅरंटी जाहीर केली आहे. राहुलजींनी आणि महाविकास आघाडीने सांगितलंय असले 1,500 नाही, ह्या लाडक्या बहिणीला गृहलक्ष्मी महालक्ष्मी योजना म्हणून महिन्याला 3,000 रुपये देणार. आपल्या कुटुंबातल्या कुणाच्याही दवाखान्याची आपल्याला चिंता करायची गरज नाही, कारण आता महाविकास आघाडी सरकार राहुलजीच्या मार्गदर्शनाखाली 25 लाख रुपयाचा विमा देणार आहे. आरक्षणाच्या बाबतीत जातीय जनगणना आणि 50% आरक्षणाची मर्यादा मोडून काढून आपली मागणी मान्य करणार आहे. शेतकऱ्याला 3 लाखाची कर्जमाफी आणि 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान देणार आहे. युवकांना महिना 4,000 रुपये असली मजबूत गॅरंटी आहे एका बाजूला. आणि एक लक्षात घ्या, हे राज्याचे मुद्दे आदरणीय नेते मंडळी बोलतील, आपल्या निलंग्याचं देवणीचं शिरणपळचं बघू. मला एका नाही सांगावं, गेल्या 15 वर्ष इकडे दिसू द्या त्यांना जरा सरका, गेल्या 15 वर्ष आपण 5 वर्ष त्यांच्या आईला खासदारकी, 20 वर्षात थांब रे बेटा, माझी माय सोन्या थांबा जरा, ए भाऊ
5च मिनिट वेळ आहे, जरा थांबा. थांबा, तुमच्यासाठी जीव तळमळला बेटा. एक लक्षात घ्या, 20 वर्षात एकही काम तालुक्यात चांगलं या आमदारांनी केलेलं नाही. एक हायवे केला, एक हायवे तर त्याला भेगा पडून 150 बळी गेल्यात. आपल्याला आंदोलन करावं लागलं दुरुस्तीसाठी. 150 लोकांचा जीव घेणारा नराधम ही आमदार आहे. त्यांचा निषेध करण्यासाठी आपल्याला ही येणारी निवडणूक बघायची आहे. आपल्या सोयाबीनला जी 3,500 भाव आहे, भावानो आपलं उत्पन्न 5 क्विंटलचं, फुल आल्यात एकरी 17,500 आणि पिकवायला लागलेल्या 22,000, 4,500 रुपये एकरी नुकसान आहे. मग जगायचं कसं? लेकरं बाळा शिकवायचे कशी? खायचे काय? कपडा लत्ता काय? दिवाळी कसा करायचं? दसरा कसं करायचं? दवाखाना कसं करायचं? ही परेशानी आहे. म्हणून ही सरकार पाडायची आहे. आणि ह्या लढाईला ही तुमचा अभय. खर तर का आदरणीय नाना भाऊ, अमित भैया, आपल्या दोघांचं ही सगळी जनता, सगळा निलंगा तालुका, शिरोणपाळ, देवणी तुमचा आभार मानतोय. 30 वर्ष या सगळ्यासाठी झटणाऱ्या या सर्वसामान्याच्या लेकराला, पत्र्याच्या घरात राहणाऱ्या या अभयला तुम्ही काँग्रेस पक्षाचं तिकीट दिलंय. आज मी माझ्या डोळ्यासमोर, ऐका, माझ्या डोळ्यासमोर आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबाचा आहे. माझ्या समोर आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबाचा आहे. आणि त्या दोघांचा आदर्श घेऊन मी आदरणीय अशोक भैयांना या ठिकाणी एक गॅरंटी देतो. भैया, आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास तुम्हाला सख्या पुतण्याने दिलाय. आता आज मी नेत्यांच्या साक्षीनं सांगतो, भैया, आजपासून ह्या क्रांतिकारी आनंद मोनी चौकात सांगतो, आजपासून मी तुमचा पुतण्या. आणि तुम्हाला मान सन्मान देण्याची आणि तुमच्या नेतृत्वाखाली काम करण्याची गॅरंटी मी सगळ्या नेत्यांना आणि जनतेला देतो. आणि एवढा आगाव पांडे आहेत ती पुतण्या, कुणालाच सुनक सोडायनी, सगळ्याकून वसुली, सगळ्याला त्रास, सगळ्याची लूट. आणि मला काय म्हणतात, मी बाबळगावचं पार्सल कसं बाबळगावचं पार्सल कसं होऊ शकतं? मी पानचिंचोलीचा, वरलाकड पानचिंचोली आहे, आजोळ तगरखेड आहे खाल्लाकड, आणि जन्मला औराद शहाजनीत. तिन्ही बी ठिकाणी निलंग्यातच आहेत. आणि निलंगा हे नुसतं शहर नाही, निलंगा ह्या लातूर जिल्ह्यातला एक मोठा तालुका आहे आणि त्या तालुक्याचे आम्ही रहिवासी आहोत. म्हणून आणि तुमचा मुक्काम पोस्ट आहे LIC कॉलनी लातूर, माझं मुक्काम पोस्ट आहे पानचिंचोली. आणि एक भैयासाहेब, त्यांनी एक गोष्ट तुमचं नेतृत्व मान्य केलंय भैयासाहेब. कसं? मला सांगा, इथं आपल्याला कामधंदा मिळला गेला गावात तरच आपण पुण्याला, हैदराबादला, मुंबईला जातो का नाही? म्हणजे इथं चांगलं वाटणं गेलं, भागणं गेलं की आपण पुण्याला, हैदराबादला, मुंबईला जातो. इथं भागणं गेलंय म्हणून आमदारानं घर LIC कॉलनी लातूर मध्ये केलं. आणि त्यांना विश्वास आहे, आदरणीय विलासराव देशमुख साहेब करत, आदरणीय अमित भैयांनी लातूरमध्ये एवढा विकास केलाय की आपलं तिथं भागतंय ही खात्री आमदाराला पाटली. त्याच्या आणि मला लातूर आणि बाबळगाव, अरे होय, लातूरचा लातूर जिल्हा आहे, बाबळगाव माझी राजधानी आहे, 10 किलोमीटरवर आहे. तुमची राजधानी कुठं गुजरात मध्ये जळलेली आहे ती बघा. आणि असं कुठं राहते का?
कुण्याही पक्षाकडून ज्यांनी ज्यांनी थांबतात त्या पक्षाचे अध्यक्ष किंवा त्यांचे नेते ज्या गावचे तिथलं पार्सल म्हणतात. बरं मी बाबळगावचं पार्सल लाव, मग तुम्ही भाजपचं तिकीट घेतलं, तुमचे अध्यक्ष तुमचे नेते गुजरातमध्ये आहेत, मग तुम्ही गुजराती पार्सल लाव का? आणि लक्षात घ्या, अहो साधं तुम्ही राहतात ते सुद्धा पाप आहे. ती उद्योगासाठी शासनाकडून आदरणीय साहेबाच्या नेतृत्वाखाली घेतलेली जागा आहे ती. त्या जागेत बेकायदेशीर घर थिएटरच्या मागे बांधलं आणि मला कायदा शिकवतो का? तुमचं मुद्दल बेकायदेशीर आहे. पण एक लक्षात घ्या, तुम्हाला मी एवढंच सांगतो, बाकी टिकेला ह्याला त्याला ह्या निवडणुकीत मला महत्वाच नाही. मी आजकाल तर गावोगाव आल्यावर सांगा, मी त्यांचं नाव तर घेऊ लागलो. उगाच पडलेल्या माणसाला नाव घेऊन कशाला मोठं करावं, म्हणून मी नाव घेणं गेलो. मला फक्त दोनच गोष्टी आपल्या समोर विनंती करायच्या आहेत. मला तुमचा प्रतिनिधी व्हायच्या 2-3 गोष्टीसाठी. एक, माझ्या निलंग्याची, माझ्या देवणीची, माझ्या शिरांपाची पोरं जी कामाधंद्यासाठी पुण्या मुंबईला जातात त्यांना इथं 3 तालुक्यात MIDC आणि उद्योग करून इथं रोजगार मिळावा म्हणून. माझ्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला आणि शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी विधानसभेत आवाज उठवावा म्हणून. आणि तुम्हाला माहित आहे, मला तुम्ही पाठवल्यावर त्या 288 आमदारात बशा बैल म्हणून बसायसारखा का मी धिंगाणा घालीन कधी, आणि तुमच्यासाठी घालीन त्यासाठी. आणि मला आता सध्या कसं आहे, लातूर लोकल पर्यंतचे दवाखाने मी बघतो, परंतु पुण्या मुंबईच्या दवाखान्यात काम करण्यासाठी, तुमची मदत करण्यासाठी, सेवा करण्यासाठी आणि तालुक्याचा विकास करण्यासाठी एकदा ह्या तुमच्या लेकराला, या सर्वसामान्य लेकराला, तुमच्या लेकराला, या अभयला निवडून द्या एवढी कळकळीची प्रार्थना करतो. आणि नेत्यांना सांगा निवडून देणार का नाही. पक्का गॅरंटी. धन्यवाद, आभारी आहे.